नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीमध्ये मी आकाश इंगळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अंकमालिका या विषयाला सुरुवात केली होती. तर आपण या आधीच्या सेशनमध्ये पण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. तर आता आपण त्याच्यावर थोडी एक रिवाइज करू आणि नेक्स्ट प्रॉब्लेमला सुरुवात करू. मित्रांनो, अंकमालिकेची प्रॅक्टिस करणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा इथे प्रयत्न करू. तर बघा मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये अंकमालिका या विषयाला सुरुवात केली होती. अंकमालिकेमध्ये काही प्रॉब्लेम्स आपण इथे सॉल्व्ह केले होते आणि आता परत आपण एक प्रॉब्लेमची प्रॅक्टिस म्हणून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व्ह करू. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था. एक थोडं रिव्हिजन आपण करून घेऊ. मी तुम्हाला सांगितलं होतं की अंकमालिका म्हणजे काय, तर नंबर्स वरती ऑपरेशन्स, नंबर्स वरतीच्या क्रिया आपण करणार आहे त्याला आपण इथे काय म्हणणार आहे, अंकमालिका. आणि जेही इथे प्रॉब्लेम्स आपल्याला मिळणार आहे ते प्रॉब्लेम्स आपण ट्रायल अँड एरर बेसिस वरती इथे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, त्यानंतर बघा नंबर्स वरती ऑपरेशन्स म्हणजे मग ऑपरेशन्स कुठले सांगितले होते, तर एकतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या पद्धतीच्या क्रिया, या पद्धतीचे ऑपरेशन्स मी तुम्हाला सांगितले होते. मग बेरीज कुठे करायची किंवा मग वजाबाकी कुठे करायची या पद्धतीचे बघा कसं आहे. तर ज्या ठिकाणी आपल्याला नंबर्स एकदम चढत्या क्रमाने दिलेले आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला नंबर्स चढत्या क्रमाने दिलेले आहेत, बघा 5, 10, 15 या प्रकारे जर आपल्याला नंबर्स दिलेले असले तर बघा यामधला जो डिफरन्स आहे, यामधला 5 त्यानंतर या दोन डिजिट मधला 5 अशा प्रकारे 5 चा डिफरन्स आपल्याला दिलेला असतो. तर यामध्ये आपण काय करणार आहे, तर बेरीज येथे आपण करतो. तर बघा कशी, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, परत मग जे आन्सर येईल ते आपलं काय येईल, 15 अधिक 5 बरोबर 20 हे आपलं इथे आन्सर येणार आहे. नंतर गुणाकार आपण कुठे करणार आहे, तर बघा ज्या ठिकाणी डिजिट एकदम एकाएकी वाढलेले आपल्याला दिसणार आहे. एकाएकी म्हणजे कसे बघा, 5, 20, 80 आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क या पद्धतीने जर डिजिट आपल्याला वाढलेले चढत्या क्रमात म्हणजेच वाढलेल्या जर आपल्याला दिलेले असले तर आपण इथे काय करणार आहे, गुणाकार करणार आहे. बघा 5 गुणेला जर मी 4 केलं तर मला 20 मिळतात. 20 गुणेला जर परत मी 4 केलं तर मला 80 येथे मिळतात. आणि 80 गुणेला जर मी 4 केलं तर मला माझा आन्सर इथे मिळते. अशा प्रकारे आपण इथे ऑपरेशन्स केले होते. त्यानंतर बघा वजाबाकी किंवा मग भागाकार कुठं करायचा, तर ज्या ठिकाणी नंबर्स उतरत्या क्रमाने दिलेले आहेत. उतरत्या क्रमाने म्हणजे बघा, जर मला इथे याचंच उलट जर मला बघा 80 त्यानंतर 20 आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क अशा प्रकारे जर मला इथे नंबर्स दिलेले असले तर मला इथे काय करायचं आहे, भागाकार इथे करायचा असतो किंवा मग वजाबाकी मला इथे करावी लागेल. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स अशा आपण आधी पण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि आता परत या सेशन मध्ये आपण या एक रिव्हिजन म्हणून आणखी जास्त प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचा इथे प्रयत्न करणार आहे. तर नंतर बघा प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेला आहे 7, 8, 15 परत 15 दिलेला आहे. मग या अशा पद्धतीच्या सिरीज मध्ये कुठले ऑपरेशन्स आपल्याला इथे करायचं आहे, यामधला कुठला संबंध या सिरीज मध्ये लागतो हे आपल्याला इथे पाहायचं असते. तर बघा 7 आणि 8 यामध्ये आपण आधी ट्राय करून पाहू. 7 आणि 8 यामधला डिफरन्स किती आहे, तर 1 म्हणजे 7 मध्ये 1 मिळवल्यानंतर 8 येतो. नंतर 8 आणि 15 मधला कुठला डिफरन्स येतो का, नंतर यामध्ये जो हाच डिफरन्स यामध्ये लागतो का, तर बघा 15 आणि 15 मधला डिफरन्स आपल्याला इथे 0 दिलेला आहे. म्हणजे हा संबंध इथे लागणार नाही. म्हणजे आपल्याला नेक्स्ट कुठंतरी एक विचार करावा लागेल की नेमकं काय लागणार आहे. तर बघा 7 आणि 15 यामधला जर मी डिफरन्स बघितला तर 7 गुणेला 2 जर मी केले तर 14 अधिक 1 जर इथे केला तर मला 15 मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा हाच संबंध समोरच्या डिजिट मध्ये लागतो का हेही मला अभ्यासायचं आहे. तर बघा 8 गुणेला 2 इथे काय करावं लागेल, वजा 1 म्हणजे मला 15 मिळतील. आणि त्यानंतर या दोघांमधला डिफरन्स मला इथे फाइंड आउट करायचा आहे. 15 गुणेला 2 अधिक 1 आणि यानंतर काय राहील, जेही येईल त्याला गुणेला 2 वजा 1. बघा जर हा जर संबंध इथे लागला तर मला माझं उत्तर इथे मिळून जाते. तर बघा 15 गुणेला 2 वजा 1 म्हणजे काय होतं, 29. आणि त्यानंतर बघा 31 गुणेला 2 अधिक 1 म्हणजे किती, तर 62 अधिक 1 म्हणजे 63 इथे मला
मिळतात. त्यानंतर बघा काय करायचं आहे, तर 29 गुणेला 2. त्यानंतर बघा मी इथे काय केलं होतं, प्लस केलं होतं, तर मला इथे वजा करावं लागेल. बघा 29 गुणेला 2 किती होतात, तर 18 ची 1 हातचाला 1, 2 गुणेला 2 4 आणि 1 5, 58 वजा 1 केल्यानंतर मला 57 इथे मिळतात. त्यानंतर 57 पहा ऑप्शन मध्ये दिसते का, तर बघा हा ऑप्शन इथे दिलेला आहे, ऑप्शन नंबर 2 57 या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे माझं ऑप्शन काय होईल, 57 माझं आन्सर राहणार आहे. ऑप्शन नंबर 2 सोबत मी जाणार आहे. अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला समोरही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. बघितल्यानंतर लगेचच कळला पाहिजे की कुठल्या प्रॉब्लेम मध्ये कुठला संबंध इथे येतो. ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, तर 5 7 12 9 म्हणजे काय, तर इथे बघा इथे बघितल्यानंतर लगेचच कळते की इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे, एक चढत्या क्रमाने आपल्याला डिजिट दिलेले आहेत. पण या 9 कडे बघितल्यानंतर लगेच लक्षात येते की कुठेतरी अल्टरनेट इथे डिजिट आपल्याला चेक करावं लागतील. अल्टरनेट म्हणजे एक सोडून एक डिजिट आपल्याला इथे चेक करावे लागतील. तर बघूया. तर बघा आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघा कुठला संबंध इथे लागतोय का आधी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, आणि जर तुमचं आन्सर आलं तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तर बघा यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे 5 7 6 7 12 आणि 9. तर मित्रांनो बघा इकडे बघितल्यानंतर आधीचे जर 3-4 डिजिट आपण पाहिले तर आपल्याला एक चढत्या क्रमाने सिरीज येथे दिलेली दिसेल, पण नंतर लगेचच आपल्याला इथे 9 दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला थोडं इथे विचार करावा लागेल की इथे कुठला संबंध इथे लागतो. तर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा मित्रांनो. 5 आणि 7 यामध्ये कितीचा डिजिट दिलेला आहे, 5 अधिक 2 केल्यानंतर मला इथे 7 मिळतात. त्यानंतर बघा 6चा इथे 6 गुणेला 2 म्हणजे 6चे डबल केलेला आहे, इथे +2 आणि -2 केलेला इथे मला दिसत आहे. हाच संबंध समोर लागतो का हे मला चेक करायचं आहे फक्त आता. तर 7 अधिक 2 बरोबर 9 येतात. त्यानंतर बघा 12 गुणेला 2 हे हा संबंध इथे आपला लागत नाहीये. नंतर आणखी आपण चेक करायचं आहे की कुठला संबंध इथे लागेल. बघा नंतर परत मी इथे चेक करणार आहे. 6 अधिक 6 केल्यानंतर मला इथे 12 मिळतात. त्यानंतर बघा 12 मध्ये परत 6 ऍड केले तर मला इथे 18 मिळतात. पण मित्रांनो हा मधातला डिजिट एक सुटत आहे, तोही आपण इथे चेक करून घेऊ. 5 अधिक 2 केल्यानंतर मला परत इथे 7 मिळतात, आणि 7 मध्ये जर मी अधिक 2 ऍड केले तर मला परत इथे 9 मिळतात. हाच जर संबंध समोर कंटिन्यू असला तर मित्रांनो याच संबंधाने माझं काय समोर आन्सर निघणार आहे. पाहायचंय की समोर कंटिन्यू होतो का. तर 9 अधिक 2 बरोबर 11, आणि 11 अधिक 2 केल्यानंतर किती मिळतात, तर 13. पण इथे बघायचं आहे की हा व्यवस्थित आहे का. 18 अधिक 6 केल्यानंतर मला काय 24 येथे मिळतात. म्हणजे माझा आन्सर काढलेलं काय करेक्ट आहे. बघा 13 कुठं ऑप्शन मध्ये दिलेला आहे का, तर ऑप्शन नंबर 3 म्हणजेच काय होईल, माझं ऑप्शन नंबर 3 आन्सर राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे बघू. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. याच्या समोर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, आणि आन्सर आल्यानंतर लगेचच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि नंतर तुम्ही जर याही व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम्स घरी सॉल्व्ह करत असाल आणि कुठलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं नसेल तर तेही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आपण सर्वजण सोबत मिळून ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे. बघा 5 आणि 9 नंतर 15 23 33 एक चढत्या क्रमाने आपल्याला सिरीज दिलेली आहे. तर चढत्या क्रमात पाहायचं की कुठला आपल्याला इथे संबंध लागेल. 5 अधिक 4 यामध्ये जर 5 मध्ये जर मी 4 मिळवले तर मला 9 मिळतात. त्यानंतर 9 मध्ये जर परत मी 6 मिळवले तर मला इथे 15 मिळतात. नंतर बघायचं आहे 15 अधिक किती, तर 8. त्यानंतर बघा 23 आणि 33 म्हणजे अधिक 10 म्हणजे 2 नी काय होत आहे, हा जो डिफरन्स आपण काढलेला आहे हा डिफरन्स तर नाही, पण या दोघांमधला बघा 4 अधिक 6 म्हणजे यामध्ये 2चा डिफरन्स आहे. 6 आणि 8 मध्ये परत 2चा डिफरन्स आहे, आणि 8 आणि 10 मध्ये परत 2चा डिफरन्स येथे आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय, तर 10 मध्ये परत मी जर 2 मिळवले इथे तर मला 12 मिळतात, आणि 33 मध्ये जर 12 मिळवले तर मला माझं आन्सर इथे मिळते. बघा 33 आणि 12 किती होतं, तर 3 आणि 2 5 आणि 3 आणि 1 4 45. तर 45 ऑप्शन मध्ये आहेत का, तर ऑप्शन नंबर 1
हे तुम्हाला इथे 45 दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर ऑप्शन नंबर 1 माझं काय होईल, आन्सर इथे राहणार आहे. मित्रांनो, पास्ट इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही रेफर केले तर हे क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज तिथे मिळतील. तर पास्ट इयर तुमचे जेही पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर याआधी झालेले आहेत त्यामधलेच हे काही प्रॉब्लेम्स मी इथे काढून आणले आहेत आणि हेच आपण इथे सॉल्व्ह करत आहोत. तर तुम्हाला पोलीस भरतीला पण या लेवलपेक्षा जास्त लेवलचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाही आहे आणि हीच लेवल एक सफिशियंट लेवल तुम्हाला इथे मिळून जाते. बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर 8, 24, 12, 36 परत काय केलेलं आहे, तर 8 नंतर 24 नंतर परत 12 म्हणजे परत आपल्याला इथे काय करायचं आहे, एक अल्टरनेट म्हणजेच एक डिजिट सोडून दुसरा नंबर आपल्याला इथे चेक करायचा असतो. तर बघा, 8, 12 यामध्ये कुठला संबंध लागतो का, तर +4, त्यानंतर 12 आणि 18 यामध्ये परत 6, त्यानंतर बघा 18 आणि याच्यामध्ये इथे क्वेश्चन मार्क आहे. नंतर येथे दुसरा नंबर आपण चेक करून पाहू तर 24 आणि 36 नाही मित्रांनो, अशा प्रकारचा कुठलाही संबंध आपल्याला इथे दिसत नाहीये. आपण दुसरा कुठला इथे तर्क लावून बघू, तो लागत असेल तर ठीक, नाहीतर मग आणखी दुसरा कुठला आपल्याला इथे एक, मी तुम्हाला आधी सांगितलं की ट्रायल अँड एरर बेसिस वरती आपल्याला प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह करायचे आहेत. बघितल्यानंतर लगेचच प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणार नाहीत, पण आपल्याला इथे प्रॉब्लेम्स कसा एक सिंपल स्वरूपात आणून तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल हे आपल्याला इथे बघायचं असते. त्यामध्ये कुठला संबंध आहे हे आपल्याला इथे पाहायचं राहते. नंतर परत आपण इथे चेक करू तर 8 गुणेला जर मी 3 केले, 8 गुणेला जर मी इथे 3 केले तर मला 24 मिळतात. त्यानंतर बघा 24 चे अर्धे म्हणजे 24 ला जर डिवाइड 2 केलं तर मला इथे 12 मिळतात. त्यानंतर बघा 12 ला परत जर मी इथे गुणा 3 केले तर मला 36 मिळतात आणि 36 ला डिवाइड 2 केले म्हणजे 36 भागेला 2 केले तर मला 18 इथे मिळतात. त्यानंतर बघा 18 गुणेला 3 केल्यानंतर परत मला 54 मिळतात आणि 54 चे जर मी अर्धे केले, बघा 54 भागेला 2 जर मी केले तर मला माझं आन्सर इथे मिळते. बघा बेदुने 4, एक राहिला आणि बेसाठी 14 म्हणजे 27. तर मित्रांनो आपल्याला परत याची चेक करायचं आहे. 27 गुणेला 3 केल्यानंतर काय आलं पाहिजे, तर 81 आलं पाहिजे. आणि 27 गुणेला 3 केले तर 3 7 21, 1 आणि 2, 3 दुने 6 आणि 2 8 म्हणजे 81 मला इथे मिळतात. म्हणजेच माझा आन्सर काय आहे, 27 माझं आन्सर इथे राहणार आहे. तर बघा 27 ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला 27 दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर 1 काय होईल, तुमचं उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे अभ्यासूया. नेक्स्ट बघा काय केलेलं आहे, तर 120, 90, 65, 45, 30 आणि 20 म्हणजे काय, तर इथे बघा बघितल्यानंतर सिरीज बघितल्यानंतर एक लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे. तर नंबर आपल्याला उतरत्या क्रमात इथे दिलेले आहेत. तर उतरत्या क्रमात म्हणजे मित्र हो काय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की उतरत्या क्रमात म्हणजे एकतर वजाबाकी नाहीतर मग भागाकार, या 2 ऑपरेशन सांगितले होते. मग दोनच ऑपरेशन आपल्याला इथे काय करायचे, चेक करायचे आहेत. तर 2 ऑपरेशन बघा, तर आधी आपण वजाबाकी चेक करून बघू. तर 120 वजा किती केल्यानंतर मला 90 मिळतात. तर बघा 120 वजा जर मी 3 केले, 30 केले तर मला इथे 90 मिळतात. त्यानंतर बघा 90 वजा किती केल्यानंतर 25 जर मी इथे केले तर मला 65 मिळतात. त्यानंतर बघायचं आहे 65 वजा 20 म्हणजेच मला इथे 45 मिळतात आणि 45 नंतर 30 मला इथे मिळवायचे आहेत. तर बघा 15 आणि त्यानंतर बघा इथे 10 म्हणजेच हे जर हा डिफरन्स नाही पण या डिफरन्स मधला जर मी डिफरन्स काढला तर प्रत्येकामधला डिफरन्स मला इथे कॉन्स्टंट दिसणार आहे 5. नंतर बघा 25 आणि 20 मधला 5, त्यानंतर 20 आणि 15 मधला पण इथे मला 5 दिसतोय आणि 15 आणि 10 मधला पण इथे मला 5 दिसतोय. म्हणजे इथे मला बघा डिफरन्स मधला पण डिफरन्स इथे मला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे 5 चा डिफरन्स बघा काय इथे कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथे जो नंबर येईल या ठिकाणी आणि हा जो नंबर आहे 10 यामध्ये पण 5 चा फरक असणार आहे. हा नंबर बघा प्रत्येक नंबर 30, 25, 5 ने नंबर कमी होत जात आहेत. म्हणजे बघा इथे 10 आहे तर 10 ने नंबर 10 मध्ये काय होईल 5 कमी होतील म्हणजे इथे 5 बघा. त्यानंतर बघायचं आहे 20 वजा जर मी 5 केले तर मला इथे किती मिळतात 15. म्हणजेच 15 मला बघा ऑप्शन मध्ये दिलेला आहे का कुठे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये मला 15 दिलेले आहेत. म्हणजे माझं उत्तर काय होईल ऑप्शन नंबर 3. याच पद्धतीने मित्र आपल्याला सर्व सिरीज सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे आणि सोबत तुम्ही पण करा आणि जेही तुमचा आन्सर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत चला. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे 7, 21, 35 आणि 49.
खूप इझी प्रॉब्लेम आहे मित्रांनो, तुम्ही सॉल्व्ह करा आणि लगेचच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. एक 5 सेकंद मी तुम्हाला इथे देतोय, लगेचच कमेंट करा. कारण यापेक्षा सोपं आणि इझी प्रॉब्लेम तुम्हाला कुठल्याच पोलीस भरतीच्या पेपरला येणार नाहीये. हे प्रॉब्लेम तुम्हाला आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बघा कसं सॉल्व्ह करायचंय. तर 7 सर्व डिजिट काय आहे, तर 7च्या मल्टिपल आपल्याला इथे दिलेले आहेत. बघा 7 7 त्रिक 21, 7 5 35 आणि 7 साठी 49. म्हणजे ऑड नंबर वरती काय दिलेले आहेत, मला डिजिट दिलेले आहेत. समसंख्यावरचे जे डिजिट आहेत ते एक्सक्लूड केलेले आहेत. समसंख्या जेही समसंख्या आहे त्या समसंख्यांचे डिजिट काय केलेले आहेत, वजा केलेले आहेत. आणि ऑड नंबर वरचे जे डिजिट आहेत त्याला काय केलेलं आहे, 7चे मल्टिपल आहेत. बघा 7 गुणेला जर मी 3 केले, 7 गुणेला 3 म्हणजे 21. त्यानंतर बघा 7 गुणेला 5, 4 इथे काय केलेला आहे मी वगळला आहे. त्यानंतर बघा 7 गुणेला किती केलेला आहे, 7. म्हणजेच काय, आधी 3 केला होता, नंतर 5 केला आणि नंतर 7 आणि 7 नंतर कुठला करायचा आहे, तर 9. बघा 7 गुणेला जर 9 केले तर 7 9 63. म्हणजे 63 बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये मला 63 दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर 3 काय होईल, माझं उत्तर राहणार आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीला दिलेले आहेत. हे पोलीस भरतीमध्ये आलेलं प्रॉब्लेम आहे. त्यानंतर लगेचच आपण दुसरा प्रॉब्लेम बघूया. दुसरा प्रॉब्लेम बघा काय केलेला आहे, 2 5 नंतर परत 11 अशा पद्धतीचा सिरीज आपल्याला दिलेली आहे. लगेचच तुम्ही पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा सोबत सोबत. लगेच बघूया काय, तर इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये दिली आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन कुठले हे करायचे, ऑपरेशन्स कुठले करायचे आहे त्याच्यावर, एकतर बेरीज नाहीतर मग गुणाकार. तर आधी बघूया गुणाकार. इथे एका पर्टिक्युलर नंबर्स मध्ये जर नंबर इन्क्रीज झाले किंवा नंबर्स काय केलेले आहेत, जर एका सारख्या नंबरने जर मला इथे नंबर्स जेही डिजिट दिलेले आहेत ते जर वाढत्या क्रमात जर मला दिलेले असतील तर मला इथे बघा चेक करू आपण. आधी काय केलेलं आहे, 2 अधिक 3 मला 5 मिळतात. त्यानंतर बघा 6 5 अधिक 6 बरोबर 11. त्यानंतर बघायचं आहे 11 अधिक 9 बरोबर 20. नंतर बघायचं आहे 20 अधिक 12 जर मी इथे केले तर मला 32 मिळतात. आणि 32 आणि 47 यामधला किती फरक आहे, तर बघा 15 जर मी इथे केले तर मला किती 47 मिळतात. म्हणजेच काय बघायचं आहे, हा जो डिफरन्स इथे मला दिलेला आहे हा डिफरन्स काय आहे, 3चा मल्टिपल आहे. 3च्या पाढ्यातील इथे मला फरक दिलेला आहे. तर हेच मला इथे काढायचं असते. तर बघा आता काय करायचं आहे, 3 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चूक 12 3 5 15 अशा पद्धतीचा 3चा जो पाढा आहे हा इथे मला दिलेला आहे. नंतर बघा 15 नंतर काय येईल, तर 3 18. बघा 47 मध्ये जर मी 18 मिळवले तर मला ऑप्शन मध्ये जो नंबर दिले, जोही डिजिट येईल तो ऑप्शन मध्ये आहे का हे मला चेक करायचं आहे. तर 7 अधिक 8 किती होतात, 15. 15 हातचा आला 1 आणि 1 2, तर 4 आणि 2 किती होतील, 6. तर 65 कुठे दिलेला दिसतो का, तर बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये मला 65 येथे दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस घरी करायची आहे. त्यानंतर लगेचच नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे बघूया. काय करायचं, जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला इथे प्रयत्न करायचा आहे. आणि आपण तोच इथे प्रयत्न करू, जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स या सेशन मध्ये आपले सॉल्व्ह झाले पाहिजे यावर आपला फोकस असणार आहे. नंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे, 2 5 9 आणि 14 अशा पद्धतीचा आपल्याला सिरीज दिलेली आहे. लगेचच मित्र सॉल्व्ह करा. ही पण सिरीज तुम्हाला पोलीस भरतीला आलेली आहे. तर बघा 2 आणि 5 मधला जो फरक आहे इथे चेक करू आपण. 2 आणि 5 मधला फरक, 2 मध्ये जर मी 3 मिळवले तर मला 5 मिळतात. आणि 5 मध्ये जर मी 4 मिळवले तर मला 9 मिळतात. बघूया समोर हा फरक लागू होतो का, तर 9 मध्ये जर मी परत 5 मिळवले, 9 आणि 5 14 होतात. आणि 14 मध्ये जर मी 6 मिळवले तर मला 20 येथे मिळतात. तर 20 ऑप्शन मध्ये दिलेला आहे का, तर बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये 20 दिलेला आहे. अशा पद्धतीचे सोपे आणि साधे सरळ जेही एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला पोलीस भरतीला विचारल्या गेलेले आहेत. नेक्स्ट आपण परत येथे दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, 3 6 9 12. मित्र 5 सेकंद घ्या आणि लगेचच सॉल्व्ह करा आणि आन्सर लगेचच कमेंट बॉक्स मध्ये टाका. बघूया कोणाचा आन्सर लवकर येते.
बघा कसं सॉल्व्ह केलेलं आहे. तर 3च्या टेबल मधला इथे जेही डिजिट आहे 3च्या पाढ्यांमधले डिजिट आपल्याला दिलेले आहेत सरळ सरळ. याच्याही पेक्षा हार्ड क्वेश्चन आपण आधी सॉल्व्ह केला आहे. तर बघा 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चूक 12 आणि 3 पाचे 15 म्हणजे सरळ सरळ माझा ऑप्शन नंबर 1 इथे आन्सर राहणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हाही क्वेश्चन सेम आहे. 2 बे दुने 4, बे त्रिक 6, बे चूक 8 आणि बे पंच 10. बघा अशा पद्धतीचे साधे आणि सरळ सिंपल प्रॉब्लेम्स मित्र हो, हे प्रॉब्लेम्स तुमच्या पास्ट इयर पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेले आहेत. ठीक आहे. नंतर सिरीजचा प्रॉब्लेम, सिरीजवरच जास्त प्रॉब्लेम, जे ही अंकमालिका आहे यावरच तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स पोलीस भरतीला विचारल्या जातात. म्हणून आपण हे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स इथे कव्हर करायचा प्रयत्न करत आहोत. ओके, हाही प्रॉब्लेम तुम्हाला पोलीस भरतीला आलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इथे पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 3, 2, 6 आणि 12 यामध्ये तुम्हाला कुठला संबंध इथे लागू होतोय ते इथे पाहायचं आहे आणि लगेचच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. बघा तर 3 आणि 2 यामध्ये काय आहे तर 1 चा फरक आहे, -1. त्यानंतर बघूया 2 आणि 6 अधिक 4 म्हणजे कुठलाही हा या प्रकारचा संबंध इथे लागत नाही. नेक्स्ट आपण ट्राय करू. नेक्स्ट बघा काय करायचं आहे. काही गुणाकार केल्यानंतरही इथे काहीच लागत नाहीये. नंतर बघा 3 आणि 2 या 5 आणि 3 आणि 2 बघा 3 आणि 2 चा जर मी इथे गुणाकार केला तर मला थर्ड डिजिट मिळतो 6. ओके, नंतर बघा 3 आणि 2 चा जर मी गुणाकार केला तर मला थर्ड डिजिट 6 येथे मिळतो. त्यानंतर बघा 2 आणि 6 चा जर गुणाकार केला तर मला 12 मिळतात. त्यानंतर 6 आणि 12 चा जर मी इथे गुणाकार केला तर 12 कम 72. तर 72 इथे पहा ऑप्शन मध्ये दिसते का. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये मला 72 म्हणजे 72 इथे दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 राहील माझं आन्सर राहील. अशाही पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत. बघा तर या पद्धतीने इथे कुठलाही आपला जेही सांगितलं होतं वजाबाकी, भागाकार किंवा गुणाकार यामधला डिफरन्स जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे की कुठल्या प्रकारचा जे ऑपरेशन्स आहे हे आपल्याला इथे लागू पडणार आहे. तर नंतर बघा 2 आणि 3 चा जर गुणाकार केला तर 6 मिळतात. म्हणजे मला डायरेक्ट थर्ड डिजिट येथे बघावा लागणार. त्यानंतरच माझा हे प्रॉब्लेम काय होईल सॉल्व्ह होईल. आधी जर मी पहिला आणि दुसऱ्या डिजिट मध्ये जर मी इथे गुंतून बसलो तर माझा नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही. प्रॉब्लेम किती सिंपल आहे पण खूप जास्त डिफिकल्टी येथे आपल्याला तयार होते कारण आपण थर्ड डिजिट कडे लक्षच देत नाही. आधी आपण पहिल्या आणि दुसऱ्या डिजिट मध्ये विचार करत बसतो. नंतर थर्ड प्रॉब्लेम आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये पहा काय दिलेलं आहे. तर 340, 350, 370 आणि 400 एक चढत्या क्रमात आपल्याला डिजिट येथे दिलेले आहेत. लगेचच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो तुम्हाला आता. तर बघा काय केलेलं आहे. 340 आणि 350 म्हणजे +10 येथे केलेले आहे. त्यानंतर बघा 350 आणि 370 अधिक 20. त्यानंतर बघा 370 आणि 400 मध्ये अधिक 30 केलेले आहेत. 370 मध्ये जर मी 30 मिळवले तर मला 400 मिळतात. आणि इथे बघा नंतर काय करायचंय मला 40 ऍड करायचे आहेत आणि 400 मध्ये जर 40 ऍड केले तर मला 440 येथे मिळतात. आणि 440 ऑप्शन मध्ये दिलेला आहे का. बघा ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 काय होईल मित्रांनो माझं आन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये पहा काय दिलेलं आहे आपल्याला. तर 1800, 900, 450 सिरीज मध्ये बघितल्या मित्र हो इथे डोक्यात आपल्या क्लिक होते की कुठल्या प्रकारची सिरीज आहे. येथे आपल्याला काय केलेलं आहे भागाकार केलेला आहे. बघा 1800 भागेला जर मी 2 केले म्हणजे मला 900 मिळतात. 900 भागेला जर मी इथे 2 केले तर मला 450 मिळतात. आणि 450 भागेला जर मी इथे 2 केले तर मला 225 येथे मिळतात. आणि मित्र हो लास्ट ऑपरेशन मला काय करायचं आहे तर 225 भागेला 2 इथे करून बघायचं आहे. 225 भागेला 2 केल्यानंतर जेही उत्तर येईल ते ऑप्शन मध्ये मला चेक करायचं आहे. तर बघा बे त्यानंतर पाहायचं परत बे त्यानंतर बघा इथे बे दुने 4 त्यानंतर किती उरतो तर 1 आणि पॉइंट बे पंच 10 म्हणजे 112.5 हे ऑप्शन मध्ये कुठे दिलेलं आहे का बघायचं आहे. तर बघा ऑप्शन नंबर 1 हे काय होईल माझं इथे आन्सर राहणार आहे.
अशा पद्धतीने मित्र आपल्याला सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघा 80, 40, 20 आणि 10 म्हणजे एक उतरत्या क्रमात आपल्याला सिरीज दिलेली आहे. लगेचच मित्र सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि ऑप्शन तुमचं जेही उत्तर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. एक 5 सेकंद देतो तुम्हाला, लगेचच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर बघा येथे पण काय केलेलं आहे, एक ऑपरेशन बघा काय केलेलं आहे. 80, 40 एका पर्टिक्युलर नंबर्स वरती काय केलेलं आहे, सिरीज एक उतरत्या क्रमात आपल्याला दिलेली आहे. तर 80 परत इथे तोच ऑपरेशन आपला काय रिपीट करायचा आहे. तर भागाकार 80 भागेला जर मी 2 केले तर मला 40 मिळतात आणि 40 भागेला परत मी जर 2 केले तर मला 20 मिळतात आणि 20 भागेला जर 2 केले तर मला 10 येथे मिळतात. त्यानंतर बघा 10 भागेला मला परत काय करायचं आहे, 10 भागेला 2 म्हणजेच 5 आणि 5 पाहायचा आहे ऑप्शन मध्ये कुठे आहे का, तर ऑप्शन नंबर 2 येथे दिलेला आहे 5 चा. तर ऑप्शन नंबर 2 काय होईल, माझं उत्तर राहणार आहे. लगेचच नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, तर बघा 7, 2, 9, 11 अशा पद्धतीची अंकमालिका आपल्याला इथे दिलेली आहे. लगेचच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा मित्रांनो आणि तुमचं जेही उत्तर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. एक 5 सेकंद देतो तुम्हाला, लगेचच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा काय केलेलं आहे सिरीज मध्ये, तर येथे पण आपण जर बघितलं असेल तर कुठल्याही प्रकारचा बेरीज किंवा मग वजाबाकी येथे लागू पडत नाहीये. तर नंतर बघा आपण काय केलेलं होतं, लगेचच पहिला दुसरा डिजिट सोडून लगेचच तिसरा डिजिट आपण येथे चेक करूया. तर 7 आणि 2 नंतर काय होते, 7 आणि 2 ची जर बेरीज केली तर 9 येथे मला मिळतात. नंतर बघा 11 आणि 9 ची जर बेरीज केली तर मला 20 मिळतात आणि 20 आणि 11 ची जर बेरीज केली तर मला 31 मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, तर 31 आणि 20 ची जर बेरीज केली तर मला माझं उत्तर येथे मिळणार आहे. तर 31 आणि 20 म्हणजे किती, या दोघांची बेरीज बघा, 1 आणि 0 1 आणि 5 आणि 2 सॉरी 3 आणि 2 5 म्हणजेच काय 51. तर 51 बघा ऑप्शन मध्ये आहे का, तर ऑप्शन नंबर 2 इथे मला 51 दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय राहील, माझं उत्तर राहणार आहे. अशा पद्धतीने मित्र पहिल्या आणि दुसऱ्या डिजिट मध्ये न गुंतून बसता आपल्याला तिसरा पण डिजिट येथे चेक करायचा असतो. म्हणजेच काय होईल, लवकरात लवकर आपण इथे उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि लवकरात लवकर याच्यामधला जो संबंध आहे हा आपल्याला लक्षात येऊन जाईल. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 1, 4, 16 आणि 64 ही पण सिरीज तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि लगेचच तुमचं जेही आन्सर आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तर बघा काय केलेलं आहे, पहिले जो 2 डिजिट आहेत, हा जो तिसरा डिजिट आपण लक्ष करणार आहे तिसऱ्या डिजिट कडे. तर पहिले जे 2 डिजिट आहेत 1 आणि 4 याचा जर गुणाकार केला तर मला तिसरा डिजिट येथे मिळतो. तर बघा 1 गुणिले 4 बरोबर 4 आणि त्यानंतर 4 आणि 4 चा जर गुणाकार केला तर मला परत 16 मिळतात आणि 16 आणि 4 चा जर गुणाकार केला तर मला 64 मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय, तर 64 आणि जर 16 चा मी येथे गुणाकार केला, बघा 64 गुणिले 16 जर मी केले तर मला माझा आन्सर मिळते. आणि जेही आन्सर येईल ते मला इथे चेक करायचं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे का. जर ऑप्शन मध्ये नसलं तर मित्रांनो मला दुसरा कुठला तरी संबंध इथे लागतो का ते चेक करावं लागेल. तर बघा सोडचूक 64 म्हणजे 4 हातचे आले 6 आणि 16 96 आणि 6 बघा किती होतात 102 102 म्हणजे 1024 ऑप्शन मध्ये आहे का, तर बघा ऑप्शन नंबर 1 1024 येथे दिलेला आहे. म्हणजेच काय, तर ऑप्शन नंबर 1 माझं आन्सर येथे राहील. नंतर नेक्स्ट सिरीज आपण येथे बघूया. नेक्स्ट सिरीज बघा काय केलेलं आहे, 2, 1 नंतर 3, 6 आणि 12 अशा पद्धतीची सिरीज आपल्याला इथे दिलेली आहे. तर सिरीज मध्ये परत एकदा चेक करून बघा कुठलं ऑपरेशन इथे लागतं का. तर बघूया 2, 1 यामधला फरक मला इथे 1 दिलेला आहे. नंतर बघा 1 आणि 2 यामधला 2 दिलेला आहे, 1 आणि 3 मधला. आणि नंतर 3 आणि 6 मधला 3 म्हणजे कॉन्स्टंट फरक मला इथे दिसतोय. नंतर बघा 6 आणि 12 मधला एकदम वाढला बघा. म्हणजे लास्ट डिजिट मध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा जो संबंध आहे हा इथे लागणार नाही आहे. नेक्स्ट आपण चेक करूया. नेक्स्ट बघा काही दिसतं का, तर तिसरा डिजिट आपण इथे चेक करूया. तर 2, 1 बघा 3 मिळतंय. तर 6 च्या आधीचे डिजिट बघा 3 आणि 1 4 4 आणि 2 6 बघा 6 आला आणि 6 च्या आधीचे सर्व डिजिट बघा
12च्या आधीचे 6 आणि हे 6 म्हणजे 12 येथे मिळतात. म्हणजे काय तर समोरचा जो डिजिट आहे तो आधीच्या 2 डिजिटची काय केलेली आहे इथे बेरीज केलेली आहे. म्हणजेच माझा आन्सर कसं येईल तर 12 अधिक 6 बघा 18, 18 आणि 3 किती होतात 21, 21 आणि 2 सॉरी 21 आणि 1 22, 22 आणि 2 24. तर 24 कुठे ऑप्शन मध्ये आहे का तर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 मध्ये मला 24 दिलेला आहे. म्हणजेच क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय 24. मित्र 24 सोबत मी जाणार आहे. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघा काय केलेलं आहे 7, 11, 15 आणि 19 म्हणजे चढत्या क्रमात परत आपल्याला सिरीज येथे दिलेली आहे. चेक करायचंय मित्रांनो. 7 अधिक 4 बघा 7 अधिक 4 केल्यानंतर मला 11 मिळतात. याही मधला डिफरन्स तोच आहे का 11 आणि 4. त्यानंतर बघा 15 अधिक 4 म्हणजे एका कॉन्स्टंट डिफरन्सनी काय केलेलं आहे नंबर्स इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये येथे दिलेले आहेत. तर बघा 19 अधिक 4 केल्यानंतर मला परत येथे किती मिळतात तर 23. 23 बघा ऑप्शन मध्ये दिलेला आहे का तर ऑप्शन नंबर 2 सोबत मी जाईल. ऑप्शन नंबर 2 काय होईल माझं आन्सर राहणार आहे. मित्रांनो जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स आपल्याला इथे कव्हर करायचा प्रयत्न इथे करायचा आहे. जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स आपण कव्हर करूया म्हणजे काय होईल आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस येथे होईल. बघा 5, 11, 20 आणि 32 इथे परत एक चढत्या क्रमात आपल्याला सिरीज दिलेली आहे. चेक करा काही कुठला संबंध इथे लागतो का बेरीज किंवा मग गुणाकार कुठलाही संबंध इथे जर लागत असेल तर तोच आपल्याला कंटिन्यू इथे करायचा आहे. तर बघूया 5 अधिक 6 मला 11 मिळतात. त्यानंतर बघा 11 अधिक 9 केल्यानंतर मला इथे 20 मिळतात. त्यानंतर बघूया 20 आणि 12 म्हणजे किती 32. तर बघा मित्रांनो 6 आणि 9 मधला 3 आणि 9 आणि 12 मधला परत 3 म्हणजे डिफरन्सचा डिफरन्स इथे मला दिलेला आहे. म्हणजेच काय तर जो डिफरन्स माझा येतोय 6, 9, 12 याच्या मधला जो डिफरन्स आहे 3, 3 हा इथे कॉन्स्टंट आहे. तर बघा 12 अधिक 3 जर मी केले तर इथे 15 येतात आणि 15 जर मी 32 मध्ये मिळवले तर माझा जोही इथे डिजिट येईल तो माझा काय राहील आन्सर. मला चेक करावं लागेल ऑप्शन मध्ये दिलेला आहे का. तर बघूया 32 आणि 15 तर 2 अधिक 5 बरोबर 7 आणि नंतर 3, 1, 4 तर 47 ऑप्शन मध्ये आहेत का तर बघा ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 मध्ये काय 47 मला दिलेले आहेत. म्हणजे जो संबंध मी लावलेला आहे तो बरोबर आहे आणि 47 माझं आन्सर आहे. नंतर नेक्स्ट बघूया. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम लगेचच नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. बघा 8, 9, 20 आणि 63 नंतर परत 256 म्हणजे चढत्या क्रमात येथे सिरीज दिलेली आहे. आणि नंबर्स बघा मित्रांनो एका सडनली इन्क्रीज होत आहेत एकदमच काय होत आहेत तर वाढत आहेत. तर बघूया कुठला संबंध इथे लागतो. म्हणजे एकदमच जर नंबर वाढत्या क्रमाने आपल्याला दिसले तर काय होणार आहे इथे गुणाकार आपण लावून बघणार आहे. गुणाकार बघा लागतो का तर 8 गुणिला काय केलं तर 9 येतील. बघा 8 गुणिला जर मी 1 केला अधिक जर 1 केला तर मला इथे 9 मिळतील. त्यानंतर बघूया 9 अधिक 2 म्हणजे 18 अधिक 2 म्हणजे हा संबंध समोर लागतो का मित्रांनो मला चेक करायचा आहे. बघा 20 अधिक 3 अधिक 3 म्हणजेच बघा काय होत आहे तर एक ज्यांनी गुणाकार करतोय त्यांनीच काय करतोय मी ऍड करतोय तोच नंबर मला इथे ऍड करायचा आहे. बघा 8 गुणिला जर 1 केला तर एकच मला ऍड करायचा आहे. हाच संबंध आपण समोर कंटिन्यू आहे का बघूया. तर बघा 63 गुणिला 4 अधिक 4 येते का आन्सर तर 4 त्रिक 12 2 हातचा आला 1 6 चूक 24 आणि 1 25 अधिक 4 केल्यानंतर 256 मला मिळतात. तर 256 इथे दिलेला आहे. तर नंतर मला माझा आन्सर कसं येईल तर 256 गुणिला 5 अधिक 5 येथे केल्यानंतर मला माझा आन्सर येथे मिळणार आहे. तर करून बघूया 256 गुणिला जर मी 5 केले तर 5 तर बघा 5 30 0 हातचे आले 3 5 5 25 आणि 3 28 8 हातचे आले 2 5 दुने 10 आणि 2 12 1280 आणि परत अधिक 5 म्हणजे 1285. तर बघूया 1285 आहे का कुठं ऑप्शन मध्ये तर ऑप्शन नंबर 2 इथे मला 1285 दिलेला आहे. तर बघा मित्रांनो यापेक्षा डिफिकल्ट लेव्हल तुम्हाला पोलीस भरतीला जाणार नाही आहे. अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा लगेचच नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हा प्रॉब्लेम घ्या. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. लगेचच मी तुम्हाला 5 सेकंद देतो.
5 सेकंदामध्ये जर प्रॉब्लेम झाला तर ओके, नाहीतर मी तुम्हाला इथे आन्सर सांगणार आहे. लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा, सिरीज सॉल्व्ह करा आणि आन्सर जे येईल तुमचं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. नंतर लगेचच नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा. तर 1 2 4 3 बघा, हा जो डिजिट आहे हा डिजिट सडन इथे काय केलेला आहे, एकदमच कमी केलेला आहे. या पहिले जर 2 डिजिट आपण बघितले तर मग आपल्याला काय वाटते की जी मालिका आपल्याला दिलेली आहे चढत्या क्रमात दिलेली आहे आणि लगेच ऑपरेशन्स आपल्या डोक्यात क्लिक होतात. कुठले तर बेरीज आणि गुणाकार. तर मित्रांनो हा नंबर बघा इथे 3 दिलेला आहे. नंतर आपण इथे चेक करूया दुसरा कुठला संबंध लागतो का. तर चेक करा मित्रांनो, काही लागते का. बघितल्यानंतर लगेच लक्षात येते की 1 आणि 4 मध्ये जर मी 1 मध्ये किती मिळवले असता मला 4 मिळतात. तर बघा 1 मध्ये जर मी 3 मिळवले तर मला 4 मिळतात. नंतर बघूया या 4 मध्ये किती मिळवल्यानंतर मला 9 मिळतात. तर 5. त्यानंतर बघूया 9 मध्ये जर मी 7 मिळवले तर मला 16 मिळतात. बघा काय दिलेलं आहे, 3 5 आणि 7 एका विषम संख्यांनी काय केलेले आहे, दिलेल्या संख्या वाढत्या क्रमात आपल्याला दिलेल्या आहेत. नंतर बघूया 7 नंतरची विषम संख्या कुठली, तर 9. म्हणजेच काय तर 16 अधिक जर मी 9 केले तर मला 25 मिळतात. नंतर नेक्स्ट नंबर मला इथे काढायचा आहे. बघा इथे जर 25 आले, ऑप्शन मी चेक करणार आहे. लगेचच ऑप्शन चेक करूया 25 कुठल्या नंबर मध्ये ऑप्शन मध्ये आहेत का. तर बघा 1 दुसऱ्याही नाही आहे आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये मला 25 दिलेले आहेत. पण तिसरा ऑप्शन परत मला चेक करायचा आहे की 6 येतात का. मित्रांनो अशाही पद्धतीने जर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन मध्ये क्लिक केलं किंवा डायरेक्ट जर तुम्ही आन्सर लिहिलं तरी चालून जाते, कारण दुसऱ्या कुठल्याच ऑप्शन मध्ये मला पहिला जो डिजिट आहे हा 25 दिलेला नाही आहे. एक्झाम मध्ये जर डायरेक्ट तुम्ही ऑप्शन नंबर 3 वर जर क्लिक केलं तर चालून जाते. पण मला परत आपण इथे चेक करून बघूया 6 डिजिट येतो का. बघा 2 नंतर 3 नंतर 4 एका क्रमगत संख्या मला इथे दिसत आहेत. 2 नंतर 3 4 नंतर 5 आणि 5 नंतर काय येईल तर मित्रांनो 6. अशा क्रमागत संख्या असल्यामुळे मला 6 इथे मिळतात. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय राहील माझं आन्सर राहणार आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट बघूया परत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि लगेचच तुमचं जेही आन्सर येईल कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. 5 सेकंड घ्या आणि लगेच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा मित्रांनो प्रॉब्लेम मध्ये बघितल्यानंतर खूप जास्त किचकट प्रॉब्लेम आपल्याला येथे दिसत आहे. पण प्रॉब्लेम जास्त किचकट नसून बघा किती सिंपल आणि सरळ प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. बघा याला जर साध्या फॉर्म मध्ये मला लिहायचं झालं तर 1/22 अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहिलेले दिसणार आहेत. बघा 4/23. त्यानंतर बघा 9/24. त्यानंतर परत बघूया 16/25. त्यानंतर बघा 25/26 आणि लास्ट बघा 36/27 अशा पद्धतीने मला इथे सिरीज दिलेली आहे. आता बघा काय केलेलं आहे तर 22 23 नंतर लगेच 24 म्हणजे काय तर मला क्रमगत संख्या मला इथे दिसत आहे. बघा 24 नंतर 25 आणि 25 नंतर 26 आणि 26 नंतर 27. तर मित्रांनो 27 नंतर कुठला डिजिट येतो तर बघा 28. म्हणजेच मला जोही छेदामध्ये कुठली संख्या येईल तर 28. आता मला अंश चेक करायचा आहे. बघा 1 मध्ये जर मी परत 3 मिळवले तर मला 4 मिळतात. आता नंतर परत चेक करूया हाच संबंध मला सर्व डिजिट मध्ये दिलेला आहे का. तर बघा 4 मध्ये जर मी 5 मिळवले तर मला 9 मिळतात. नंतर बघा 9 मध्ये जर मी 7 मिळवले तर 16 मिळतात. नंतर बघा 16 मध्ये जर 9 मिळवले तर 25 आणि 25 मध्ये जर मी 11 मिळवले तर मला 36 इथे मिळतात. म्हणजेच काय तर बघा विषम संख्याचा क्रम आपल्याला इथे दिलेला आहे. 3 नंतर 5 नंतर 7 9 आणि 11 आणि 11 नंतरची विषम संख्या कुठली मित्र हो तर आपल्याला 13 मिळते. म्हणजेच काय तर 36 अधिक जर 13 केले तर मला अंश इथे मिळतो. तर बघा 6 अधिक 3 9 आणि 3 आणि 1 4 म्हणजे 49/28 हे ऑप्शन मध्ये मला कुठे दिसतंय का चेक करायचं आहे. तर बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये मला 49/28 दिसत आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय राहील माझा आन्सर असणार आहे. नंतर लगेचच नेक्स्ट प्रॉब्लेम आपण इथे बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे 230 नंतर 246 271 आणि 307 यामध्ये कुठला
कुठला संबंध इथे लागतोय हे आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा मित्र, 230 वजा जर मी अधिक जर मी 230 अधिक जर मी 16 केले तर मला 246 मिळतात. आणि बघा 246 मध्ये किती मिळवल्यानंतर 271 होतात. तर बघा 271 वजा 246 म्हणजे काय, 11 वजा 6 5 7 मधून 5 गेले, 2 राहिले, म्हणजेच किती, तर 25 मिळवल्यानंतर मला 271 मिळतात. नंतर परत मला चेक करायचं आहे, 307 वजा 271 बघा 6 10 मधून 7 गेले 3, म्हणजेच किती, तर 36 ऍड केल्यानंतर मला 307 मिळतात. तर मित्र बघा, कुठलाही याही मध्ये कुठला मला संबंध दिसत नाहीये. परत मला काय करायचंय, तर या दोघांमधला संबंध मी इथे काढून बघतो. तर बघा 16 वजा जर मी 25 केले तर मला 9 मिळतात. नंतर 25 वजा 25 मध्ये जर मी परत येथे 11 मिळवले तर मला 36 येथे मिळतात. नंतर मला परत बघूया मित्रांनो, 9 11 त्यानंतर बघा 12 13 करून बघूया. जर आला आन्सर तर ओके, नाही आलं तर दुसरा संबंध बघू. तर बघा 36 आणि 13 किती होतात, तर 6 आणि 3 9 आणि 3 आणि 1 4, म्हणजेच काय, तर 307 अधिक जर 49 केले तर मला बघायचं आहे कुठला आन्सर येथे मिळतंय का. तर 7 आणि 9 किती होतात, तर मित्र 16 आणि 1 हातचाला 1 4 आणि 1 5 आणि 0 बघा 5 आणि 3 356 मला कुठं ऑप्शन मध्ये आहे का. तर बघा मित्र, हाच संबंध इथे लागू पडतोय. म्हणजेच काय, तर डिफरन्स मला इथे चेक करायचा असतो. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम्स इथे चेक करायचे आहेत. बघा 356 मला इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आहे. म्हणजे 356 काय होईल, ऑप्शन नंबर 2 सोबत मी जाणार आहे. अशा पद्धतीने मला इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. नंतर परत नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काय केलेलं आहे, पहिला डिजिट झाल्यानंतर लगेचच क्वेश्चन मार्क येथे दिलेला आहे. मग अशा पद्धतीत आपण काय करायचं, किंवा कुठली ट्रिक येथे लावायची, कुठला संबंध येथे लावायचा, हे आपल्याला इथे प्रश्न पडतो. तर बघा मित्र, असा जर संबंध तुम्हाला आला, हा जर क्वेश्चन मार्क सेकंड नंबरवर, दुसऱ्या नंबरवर किंवा मग जर पहिल्या नंबरवर आला, लगेचच 480च्या जागी जरी क्वेश्चन मार्क आला असता तर मी काय केलं असतं, सिरीजला उलट्या क्रमाने वाचलं असतं. काय करायचंय, तर सिरीजला फक्त उलट्या क्रमाने वाचायचंय, बस, बाकी काहीच नाही. बाकी सर्व संबंध मला तेच लावायचे, सर्व जे क्रिया करायच्या आहेत, प्लस बेरीज वजाबाकी गुणाकार जे काही करायचं आहे सर्व तेच करायचं आहे. फक्त असा जर प्रॉब्लेम आलं तर मला काय करायचं, 4 पासून उलट्या क्रमाने सुरुवात करायची, उलट्या साईडनी सुरुवात करायची, उजवीकडनं. ओके, हे पाहूया, चेक करूया. तर बघा 4 गुणेला जर मी 2 केले तर मला 8 मिळतात. बघा 4 गुणेला 2 केले तर मला 8 मिळतात. त्यानंतर बघूया 8 गुणेला जर मी 3 केले तर मला 24 मिळतात. नंतर मी काय करणार आहे, चेक करून बघूया. चेक करायला काय जातंय, बघा 24 इकडे चांगल्या ठिकाणी चेक करून बघूया. बघा 24 गुणेला 2 झाला 3, त्यानंतर बघा 3 नंतर 4, तर 24 नंतर बघा 4 चूक 16 शी 6 हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9, 96. तर बघा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 96 येत आहेत. त्यानंतर परत बघूया, 96 ला जर मी 5 ने गुणाकार केला तर माझं जर 480 येत असेल तर माझं जे 96 आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल, 96 येईल. आणि 96 ऑप्शन मध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे, पण ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे पण येथे लगेचच चेक होतं. तर बघा काय केलंय, तर आधी 2 नी, नंतर 3 नी, नंतर परत 4 नी केलं होतं. तर 96 ला जर मी 5 नी गुणाकार केला तर माझं ऑप्शन काय यायला पाहिजे, 480 यायला पाहिजे. 480 जर आलं तर माझं ऑप्शन नंबर 2 राईट होऊन जाईल. ओके, नंतर बघूया 5 30 0 हातचे आले 3, 5 मग 45 आणि 3 किती होतात, तर 48, म्हणजे 480. मित्र 480 आन्सर माझं येतंय. म्हणजेच काय, तर माझं जे 96 आन्सर मी काढलेला आहे ऑप्शन नंबर 2 हा राईट होणार आहे. ओके, अशा पद्धतीने मित्र, जर अशा प्रकारची जर सिरीज तुम्हाला इथे दिलेली असली, जो ही क्वेश्चन मार्क आहे हा सेकंड नंबरवर किंवा फर्स्ट नंबरवर जर दिलेला असला तर मला काय करायचंय, फक्त उलट्या क्रमाने मला सिरीज सॉल्व्ह करायची आहे. आधी काय करत होतो मी, डाव्या साईडनं उजव्या साईडला जात होतो. इथे काय करायचंय, फक्त उजव्या साईडनं डाव्या साईडला यायचंय. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय बस.
नंतर नेक्स्ट सिरीज आपल्याला याचे सॉल्व्ह करायची आहे. नेक्स्ट सिरीज बघा काय दिलेलं आहे. 5, 11, 23, 47 आणि 95 म्हणजेच काय तर सिरीज एका चढत्या क्रमात मला दिलेली आहे. तर बघा गुणाकार किंवा मग बेरीज यापैकी या दोन ऑपरेशन्स पैकी कुठला ऑपरेशन लागतो का हे मला इथे फक्त चेक करायचं आहे. तर करून बघा मित्रांनो. 5 सेकंड घ्या आणि लगेचच आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बघा काय केलेलं आहे. तर 5 गुन्हेला जर मी 2 केले आणि अधिक 1 केला तर मला 11 मिळतात. ओके, त्यानंतर हाच संबंध दुसऱ्या याच्यात लागतो का तर बघा 11 गुन्हेला जर मी 2 केले तर मला 22 आणि अधिक 1 म्हणजे मला 23 मिळतात. आणि बघा 23 गुन्हेला 2 म्हणजे 46 अधिक 1 म्हणजेच मला 47 मिळतात. आणि त्यानंतर बघा 47 गुन्हेला 2 बघा किती होतात तर 94 आणि 94 अधिक 1 म्हणजे मला 95 इथे मिळतात. नंतर मला नेक्स्ट चेक करायचं. नेक्स्ट काय करायचंय तर 95 बघा 95 गुन्हेला 2 अधिक 1 याचा आन्सर जे येईल त्या ऑप्शन मध्ये मला चेक करायचं. ऑप्शन मध्ये जर दिलेलं असलं तर माझा आन्सर जोही संबंध मी इथे केलेला आहे, जोही संबंध मी इथे लावलेला आहे तो काय असेल करेक्ट असणार आहे. ओके, नंतर बघा 2 पंच 10, 10शी 0 हातचा आला 1, त्यानंतर 2 नम 18, 18 आणि 1 19 आणि बघा अधिक 1 म्हणजेच 191. 191 कुठं ऑप्शन मध्ये दिलेले आहेत का तर बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये मला 191 दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय असणार आहे माझं आन्सर राहणार आहे. नंतर लगेचच नेक्स्ट सिरीज बघूया. नेक्स्ट सिरीज मध्ये बघा तर मित्र बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघा काय केलेलं आहे तर 4, 32 आणि लगेच 128 म्हणजे नंबर्स काय एकाएकी तुम्हाला वाढत्या क्रमाने इथे दिलेले आहेत. म्हणजे नंबर्स एकाएकी वाढत आहेत. म्हणजे कुठलं ऑपरेशन आपल्याला इथे करावं लागेल तर गुणाकार. तर बघा 4 ला कशाने गुणलं तर 32 येतील. तर 4 गुणेला जर मी 8 केले तर मला 32 येथे मिळतात. ओके, त्यानंतर बघा 32 गुणेला जर मी 4 केले तर मला 128 मिळतात. म्हणजेच काय तर आधी 8 नी गुणाकार केला होता, नंतर 4 नी गुणाकार केला म्हणजे नंबर जे हाफ नंबर आपल्याला इथे काय करायचं गुणाकार करायचा आहे. बघा 4 चे अर्धे किती, 8 चे अर्धे किती तर 4 आणि 4 चे अर्धे किती तर 2. 128 ला जर मी 2 नी गुणाकार केल्यानंतर माझं जेही उत्तर येईल ते जर ऑप्शन मध्ये असेल तर माझा जोही संबंध इथे लावलेला आहे तो काय असणार आहे करेक्ट राहणार आहे. तर बघा 128 गुणेला 2 करून बघूया. 2 8 16 6 हातचा आला 1, 2 2 4 आणि 1 5 आणि 2 1 2 तर 256. बघा 256 ऑप्शन मध्ये कुठे आहेत का तर ऑप्शन नंबर 1 मध्ये मला 256 दिलेला आहे. म्हणजेच काय तर मी जे उत्तर काढलं आहे ते करेक्ट आहे. मित्रांनो काय असतं फक्त जो संबंध तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या डिजिट मध्ये लावता तोच संबंध मला दिलेल्या सर्व डिजिट मध्ये मला लावायचा असतो. तर मित्र जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि जेही प्रॉब्लेम तुम्हाला डिफिकल्टी येत असतील ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्यासोबत शेअर करा. आपण सर्व मिळून ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर मित्र कोरोना खूप जास्त वाढतोय तर घरी राहा, सेफ राहा आणि पोलीस भरतीची तयारी करत राहा आणि महाज्योतीशी कनेक्टेड राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोतच. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मित्र आपल्याला 100% सिलेक्शन घ्यायचंच आहे. ओके, थँक्यू.